नमस्कार मंडळी. कला ही संगीताला समजावत असते की अगं आई, नैनाताईला आपल्याला लवकरात लवकर शोधावं लागणार आहे आणि जरी आपण तिला शोधलं तरी आपण तिला जबरदस्तीने लग्न नाही करायला सांगू शकत. संगीता म्हणते की मला ते काहीच माहित नाही, ती जर सापडली ना तर मी तिला जबरदस्तीने लग्न करायला सांगणार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी रोहिणी ऐकत असते. रोहिणी विचार करू लागते की आता नैना इथे नाहीये तर नैनाचं लग्न अद्वैत सोबत कसं होणार आणि असं जर झालं तर वहिनीचं नाक कसं कापलं जाणार. आणि मग ती पुन्हा विचार करू लागते की तसंही नैना पळून गेल्याने वहिनीचं नाक तर कापलंच जाणार आहे. अगं कला, अजून तू किती करशील तुझ्या आईसाठी, पण जर नैनाच्या जागी लग्नात जर कला उभी राहिली तर. रोहिणी आता लगेच आतमध्ये येते आणि म्हणते की अहो काय हे मुहूर्त गाठायचा ना आपल्याला, आणि आमची सुनबाई कुठे, नैना कुठे. सर्वजण आता घाबरलेले असतात. रोहिणी मुद्दाम नाटकं करते आणि कलाला बघून ती म्हणत असते की तू इथे काय करतेस, आमच्या घरच्यांनी जर तुला इथे बघितलं तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तुला माहित नाहीये का. आणि कलाला ती म्हणत असते की हे बघ तू इथून पटकन निघ आणि मला माझ्या भाच्याच्या लग्नामध्ये काही प्रॉब्लेम नकोय. संगीता म्हणत असते की अहो आत्याबाई माझं ऐकून तरी घ्या. परंतु रोहिणी म्हणत असते अहो ऐकण्यासाठी टाइमच कुठे आपल्याकडे, पटकन नैनाला घेऊन ये, आपल्याला लग्नाचा मुहूर्त गाठायचा आहे. ती कलाला म्हणत असते की तू आत्ताच्या आत्ता इथून निघ. तेव्हा संगीता म्हणते की आत्याबाई अहो हिला काही बोलू नका, हो ही माझीच लेक आहे कला. रोहिणी नाटकं करत म्हणते की बापरे, म्हणजे ही कला तुमची मुलगी आहे, काय चाललंय काय तुमचं, आता मला हे दादा आणि वहिनीला तर सांगायलाच हवं. रोहिणी आता तिथून निघून जायला लागते तर संगीता लगेच तिचे पाय पकडते आणि म्हणते की नाही नाही असं करू नका, मी तुमच्या समोर हात जोडते, पाया पडते तुमच्या समोर, परंतु प्लीज असं काही करू नका. तर रोहिणी म्हणत असते की तुम्हाला कळतंय का हा किती मोठा धोका येते आणि या गोष्टीमुळे हे लग्न आता या क्षणी मोडू शकतं. नैना अजून का नाही आली हे बघायला मी इथे आले होते आणि मला तर इथे काहीतरी वेगळंच दिसलं. नशीब मी आले, सरोज वहिनीने आली नाही तर तुम्हाला दोघींना फरफटत घराबाहेर काढलं असतं तिने. संगीता आता खूप रडत असते. तर रोहिणी म्हणते की तुमची एक मुलगी तर इथे, परंतु जिचं लग्न आहे ती कुठे, नैना कुठे. तर संगीता रडत असते. रोहिणी तिला विचारत असते की मिसेस खरे सांगा, खरं खरं काय आहे ते, नैना कुठे, एवढी मुलगी कुठे, सांगाल का प्लीज. तेव्हा आता संगीता मोठमोठ्याने रडत म्हणत असते की नैना पळून गेली. आता हे ऐकून रोहिणी म्हणते की काय, नैना पळून गेली. रोहिणी म्हणते की मिसेस खरे अहो जर अजून काही तुमच्याकडे धक्के असतील ना तर ते आताच सांगा, म्हणजे तुम्ही किती खोटं बोलताय. ही कला जिला अद्वैत आणि आमची सरोज वहिनी किती हेट करते आणि ही कला तुमची मुलगी आहे आणि नैना सुद्धा पळून गेली. हे लग्न आहे की सर्कस आहे, काय चाललंय का या घरामध्ये. मिसेस खरे अहो तुमच्या मुलीला लग्न नाही करायचंय, ही गोष्ट तुम्ही आता सांगताय, तुम्हाला कळतंय का ही किती मोठी फसवणूक आहे ते. आता मी अद्वैतला काय सांगू, तुम्हाला कळतंय का, इथे मांडवात बोलवून तुम्ही आमचा अपमान केलाय, मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवते. तर संगीता आता तिच्या पाया पडत असते की प्लीज असं काही करू नका. तर कला म्हणत असते की अहो रोहिणी आत्या, आईने असं काहीच केलं नाहीये, आईने तुमची फसवणूक नाही केलीये. रोहिणी म्हणते की ठीक आहे, एक गोष्ट मला समजली की तुमची मुलगी पळून जाणार होती हे तुम्हाला माहित नव्हतं, परंतु कला ही तुमची मुलगी आहे हे तुम्हाला माहित होतं ना, मग तुम्ही आमच्यापासून का लपवून ठेवली ती गोष्ट. आणि ही केवढी मोठी फसवणूक आहे, ज्या घराण्याशी तुम्ही संबंध जोडताय त्यांच्याशीच तुम्ही एवढा मोठा धोका करताय. कला म्हणत असते की आम्हाला मान्य आहे की आमच्याकडनं चूक झाली आणि आम्ही त्याचं प्रायश्चित्त करायला सुद्धा तयार आहे. रोहिणी आता मनात म्हणू लागते की बरं चला खूप ड्रामा झालाय, आता मूळ मुद्द्यालाच हात घालते आणि संगीताला म्हणते की ती बरं शांत बसा तुम्ही, आता तुमची नैना पळून गेली याचा दोष मी तुम्हाला नाही देणार, परंतु पुढे तर काहीतरी करायला हवं ना. आता तुम्ही नैनाला कसं शोधणार आहात. तेव्हा संगीता म्हणते की माझी काजू गेली आहे ना तिला शोधायला, ती शोधून आणेल तिला. रोहिणी म्हणते की अहो तिकडे मुहूर्त टळत चाललाय आणि तिथे जर नैना वेळेवर नाही पोहोचली तर किती मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. संगीता म्हणते की मला काहीच सुचत नाहीये, मला तर धडकी भरायला झालंय, मला काय करावं तेच कळत नाहीये. रोहिणी म्हणते की माझ्याकडे एक पर्याय आहे. रोहिणी म्हणते की तुम्ही एक काम करा, नैना येईपर्यंत तुम्ही कलाला नैनाच्या जागी उभं करा. तर इकडे काजू मात्र तिच्या मित्रांना घेऊन नैनाला शोधण्यासाठी सज्ज झालेली असते. तर इकडे राहुल नैनाला एका वेगळ्याच ठिकाणी घेऊन आलेला असतो आणि नैना कारच्या खाली उतरते आणि राहुलला ती म्हणत असते की राहुल तुम्हाला इकडे का घेऊन आलाय आणि आयत्या वेळी तू प्लॅन का चेंज केला आणि एंगेजमेंटच्या दिवशी सुद्धा तू तेच केलं, ठरलेल्या प्लॅन प्रमाणे तर तू काही केलं नाही आणि मला त्या अद्वैत सोबत एंगेजमेंट करावी लागली. राहुल हसत असतो. तेव्हा नैना विचारते की अरे राहुल मी तुला सिरियसली बोलते आणि तू हसतोयस. राहुल म्हणतो की अगं नैना खरं तर तेव्हा प्लॅन मध्ये मला धोका वाटत होता आणि जेव्हा मी त्या गोष्टीचा जास्त विचार केला तेव्हा मला ही गोष्ट कळली की त्या धोक्याचे चान्सेस जास्त आहे आणि म्हणूनच मी प्लॅन चेंज केला. आता मला सांग की तिथे येऊन जर मी सगळं खरं सांगितलं असतं तर सगळ्यांनाच आपलं सत्य समजलं असतं आणि मग हे सत्य ऐकून तर तुला त्या अद्वैत सोबत लग्नच करावं लागलं असतं. नैना अगं तुझ्याशिवाय मी एक क्षण सुद्धा राहू शकत नाही आणि तुला वहिनी म्हणून कसं काय बघितलं असतं मी. तुझं जर दुसरीकडे लग्न झालं असतं तर जीव देण्याचं सोडून माझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा राहिला नसता. नैना
नैना म्हणते की नाही राहुल, असं बोलू नकोस, आणि नैना आता राहुलला मिठी मारते. तर राहुल मात्र मागे हसत असतो, कारण त्याच्या प्लॅन प्रमाणे सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. राहुल मनामध्ये म्हणत असतो की नैना, मला अजिबात इंटरेस्ट नाहीये तुझ्याशी लग्न करण्यात, परंतु मला फक्त त्या अद्वैतला धडा शिकवायचा होता. आता एकदा की त्याचं मन उद्ध्वस्त झालं आणि माझं मन भरलं ना, मग तुझा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा. राहुल आणि नैना आता तिथून निघालेले असतात, परंतु त्यावेळी नैनाच्या गळ्यातलं लॉकेट हे तिथंच गळून पडलेलं असतं. तर इकडे कला म्हणत असते की नाही, मी त्या अद्वैत चांदेकर सोबत लग्नासाठी कधीच उभी राहणार नाही. संगीता म्हणते की आत्याबाई जे म्हणताय ते मलाही पटतंय कले, थोड्या वेळाचा तर प्रश्न आहे. तर कला म्हणत असते की अगं आई, हे अशक्य आहे, आणि जिथे ताईचे विधी पूर्ण होणार आहे तिथे मी माझे विधी कसं काय पूर्ण करू शकते? हे बघ, मी नैना ताईच्या जागी अजिबात नाही उभी राहू शकत. संगीता म्हणत असते की कले, अगं माझ्यासाठी तरी कर. परंतु कला म्हणत असते की नाही आई, तू बाकीचं ना मला काहीही करायला सांग, परंतु हे नको प्लीज. रोहिणी म्हणते की त्यात काय झालं आणि त्यात काय एवढं वेगळं आहे? आजपर्यंत तर तू हे सगळं केलंस ना, तर मग आताही कर. इतक्यांदा तू तिच्याशी खोटं बोललीये, तर आता तिच्या जागी उभी राहा ना. संगीता कलाला म्हणत असते की ए माझ्या बाळा, प्लीज एवढ्या आपल्या आईसाठी एवढी तरी गोष्ट माझी ऐक ना, माझ्यासाठी एवढंच कर ना ग. कला म्हणत असते की अगं आई, ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी एका बाजूला, परंतु हे लग्न एका बाजूला आहे. तिच्या जागी मी कशी काय उभी राहू शकते? तर रोहिणी म्हणत असते की तिची डमी म्हणून, कारण तुझी बहीणच अशी वागली म्हटल्यावर तुलाच निस्तारावं लागेल, आणि तुझ्याकडे आहे का मग दुसरा कुठला पर्याय? संगीता कलाला म्हणत असते की कला, मी सगळं माझं आयुष्य तुझ्या पायावर घालते, परंतु प्लीज तू या लग्नाला तयार हो ना. कला म्हणते की अगं आई, हे जर बाकी कोणाला कळलं तर काय होईल या गोष्टीचं? तो अद्वैत चांदेकर माझ्याशी धड वागत सुद्धा नाही, आणि त्याला जर ह्या गोष्टी कळल्या तर तो काय करेल माझ्यासोबत? रोहिणी म्हणते की त्याला काही कळणारच नाही, कारण मिसेस खरे वेळ मारून खोटं बोलण्यात अगदी पटाईते. कला म्हणते की पण मी तिथे उभी राहिले, आणि काजू जर नैनाताईला घेऊन जर तिथे आली तर मी काय करणार आहे? तुम्हाला कळतंय का? हे वाटेल तितकं एवढं सोपं नाहीये, आणि यामध्ये फसण्याचे चान्सेस जास्त आहे. संगीता म्हणते की तू काहीच काळजी करू नको. हे बघ, जर नैनी इथं आली ना, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला तिथून बाहेर काढेल आणि नैनीला तिथं बस. हे बघ कले, आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये, आणि जर आता तू तिथे नाही उभी राहिली ना, तर मी आणि तुझे बाबा आम्ही दोघंही जीव देऊ. आपलं घर दार इज्जत काहीच उरणार नाही. मग मी हा जीव तरी कशासाठी राखून ठेवू? संगीता आता कलाला बाजूला घेऊन जाते आणि कलाला म्हणत असते की प्लीज नाही म्हणू नकोस. अगं तुला माहितीये का, ह्या गोष्टीसाठी मी खूप मोठी गोष्ट दावावर लावली आहे. लग्नासाठी मी आपलं घर गहाण ठेवलंय. हे ऐकून आता कलाला मोठा धक्का बसतो. संगीता म्हणते की अगं मला दुसरं काहीच कळत नव्हतं, मला फक्त लगीन थाटामाटात करायचं होतं ना, म्हणून मी त्यांच्याकडनं 20 लाख रुपये घेतले. त्यातले 15 लाख रुपये कसे खर्च झाले तेच मला कळलं नाही, परंतु आहे माझ्याकडे 5 लाख रुपये, आणि आता काही झालं तरी हे लग्न व्हायलाच हवं. कला म्हणत असते की अगं आई, हे सर्व तू कधी केलं, आणि ही गोष्ट बाबांना माहितीये का? संगीता म्हणते की नाही, त्यांना काहीच माहित नाहीये. त्यांना जर आता ही गोष्ट कळली ना, तर ते माझा जीवच घेतील. कला म्हणत असते की अगं आई, जर तुझ्यावर कर्ज आलंय तर ते कर्ज मी फेडेल ना, मी दिवस रात्र कष्ट करेल आणि ते कर्ज मी फेडेल, परंतु त्यासाठी तू मला ही गोष्ट करायला लावू नकोस ग. संगीता म्हणत असते की अगं चांदेकर, आता हा मांडव जर सोडून गेले ना, तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुझे बाबा तर जीवच देतील, आणि सगळे लोक आपल्याला वाईट टाकतील. आपल्या काजूचं शिक्षण कसं होणार आहे? कला म्हणत असते की हे बघ आई, ही वेळ ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याच्या नाहीये. आपण नैनाताईला परत कसं आणायचं याचा विचार करूयात ना ग. अगं मी तिच्या जागी लग्नाला उभं राहून काहीच होणार नाही. तू मला असलं काही करायला सांगू नको. हे बघ, आय एम सॉरी असं म्हणून आता कलाने तिचा निर्णय हा संगीताला सांगितलेला असतो, आणि संगीता खूप रडत असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे रोहिणी संगीताला म्हणत असते की चांदेकरांची इज्जत धुळीला मिळावी म्हणून तुम्ही आणि तुमच्या मुलीने हा डाव रचलाय. तिला ह्या सगळ्या गोष्टींचा बदला घ्यायचा होता, म्हणून तुम्ही सर्वांनी मिळून प्लॅन केलत ना. चांदेकरांशी पंगा घेणं ना आता तुम्हाला खूप महागात पडणार आहे. आता सरोज ही दारावर आलेली असते आणि दरवाजा वाजवत असते. तेव्हा रोहिणी म्हणत असते की आता सरोज बहिणी आतमध्ये येते, आता तुमचं तुम्ही बघा तुम्हाला काय करायचं ते. संगीता तिच्याकडे हात जोडत असते आणि म्हणत असते की हो आत्याबाई, असं करू नका हो, नाहीतर आम्ही आयुष्यातून उठून जाऊ. तर मित्रांनो, असेच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.